स्वप्नातील घर आणि हक्काचा व्यवसाय आता एकाच ठिकाणी. राहता साकूर येथील एअरपोर्ट रोडवर आम्ही घेऊन आलोय एक भव्य डेव्हलपमेंट प्रोजेक्ट इराज पार्क. आमची वैशिष्ट्ये: कलेक्टर NA प्लॉट्स, बंगलोसाठी हक्काची जागा, कमर्शियल कॉम्प्लेक्स, मुख्य रस्त्याला लागून दुमजली गाळे, प्रशस्त 2 BHK व 3 BHK रो हाऊस आणि 2 BHK फ्लॅट स्कीम. तयार दर्जेदार पायाभूत सुविधा, 9 व 12 मीटरचे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, अंडरग्राउंड ड्रेनेज आणि वॉटर सप्लाय व स्ट्रीट लाईटनी सुसज्ज. रेडी क्लब हाऊस, ओपन जिम, मुलांसाठी प्ले एरिया आणि सुंदर गार्डन. सुंदर असे प्रभू श्रीराम मंदिर प्रोजेक्ट मध्येच. पत्ता: सर्वे नंबर 97/1, एअरपोर्ट रोड, उपासनी महाराज मंदिराजवळ, साकुरी, राहता. आजच संपर्क करा 8550 99 70 70. राहता शहरातील रांजणगाव रोड परिसरातील आगरे वस्तीवर आज एका घोणस सापानं द्राक्षबागेत शिरकाव केल्यानं खळबळ उडालेली होती. मात्र गेल्या 15 वर्षापासून सर्पमित्र म्हणून सेवा देणारे गणेश आणप यांनी अत्यंत कौशल्यानं या सापाला पकडून सुरक्षित ठिकाणी नैसर्गिक अधिवासात मुक्त केलं. रांजणगाव रोडवरील प्रल्हाद आगरे यांच्या द्राक्षाच्या बागेत काम करत असताना त्यांच्या घरच्यांना घोणस साप दिसून आला. घोणस हा अत्यंत विषारी आणि चपळ साप असल्यानं परिसरात घबराट पसरली. या घटनेची माहिती मिळताच सर्पमित्र गणेश आणप तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. बागेतील दाट पानांच्या आडोशाला बसलेल्या या घोणस सापाला त्याने कुठलीही इजा न पोहोचवता मोठ्या शेतापीनं पकडलं, ज्यामुळे आगरे कुटुंबीय आणि परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. गणेश आणप हे गेल्या 1.5 दशकापासून राहता तालुक्यात एक निष्णात सर्पमित्र म्हणून ओळखले जातात. आजवर त्याने हजारो सापांना रहिवाशी भागातून पकडून जंगलात सोडलंय. सापांपासून होणारे संभाव्य धोके टाळून त्यांनी अनेक नागरिकांचे प्राण वाचवले. केवळ स्वतः काम न थांबवता त्यांनी 10 ते 15 युवकांना सर्पमित्र म्हणून तयार केलाय. ते आज तालुक्यात विविध ठिकाणी सेवा देत आहेत. यावेळी सर्पमित्र गणेश आणप म्हणाले, साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे, त्याला मारू नका. सापांबद्दल समाजात असलेले गैरसमज दूर करणं आणि पर्यावरण रक्षण करणं हे माझं उद्दिष्ट आहे. वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर गणेश आणप यांनी नागरिकांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्यात. घराभोवतीचा कचरा, लाकडाचे ढिगारे आणि विटांचे ढिगारे वेळोवेळी स्वच्छ करा. तिथे साप आसरा घेऊ शकतात. उन्हाळ्यात साप थंड ठिकाणच्या शोधात घराच्या बाथरूममध्ये किंवा कोपऱ्यात येऊ शकतात. तिथं लक्ष ठेवावं. साप दिसल्यास त्याला मारण्याचा प्रयत्न करू नका किंवा स्वतः पकडण्याचं धाडस करू नका. तत्काळ स्थानिक सर्पमित्राशी संपर्क साधा. रात्रीच्या वेळी बाहेर पडताना टॉर्चचा वापर करा, जेणेकरून वाटेत असलेला साप वेळेस दिसून येईल. तसेच बांधावरून शेतात जाताना पायात बूट घालावा. मी गणेश आणप गेल्या 15 वर्षांपासून परिसरात सर्पमित्र म्हणून काम करतो. इथं रांजणगाव रोडला आगरे वस्ती आहे. इथं प्रल्हाद आगरे म्हणून आहेत. तर त्यांचा याचा बाग आहे द्राक्षाचा. त्या द्राक्षाच्या बागेत घोण जातीचा साप बसलेला होता. मग त्यांनी थोडीशी वाट बघितली, जाऊन आता तो आपण पकडलेला आहे. तसं उन्हाळ्यामध्ये घोण जातीचा साप शक्यतो निघत नाहीत, कारण हा साप एकतर निशाचर आणि त्यांचा मेटिंग पिरियड हिवाळ्यात असतो. घोण जातीच्या सापांचा निघण्याचा जे हे कालावधी आहे तो हिवाळा जास्त आहे. उन्हाळ्यामध्ये शक्यतो नाग आणि धामिनींचा मेटिंग पिरियड असल्यामुळं नाग आणि धामिनी मोठ्या प्रमाणात निघतात. आता 2009 सालापासून आपण हे काम करतोय. एक समाजसेवा म्हणून हे काम चालू आहे निरंतर. आता हे पकडलेले सर्व साप आपण वनक्षेत्रामध्ये सोडत असतो, म्हणजे जनमानसांना यांच्यापासून धोका होणार नाही आणि यांनाही लोकांपासून धोका होणार नाही अशा ठिकाणी आपण ते सोडतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता उन्हाळा चालू झालेला आहे. आता या पिरियडमध्ये काय होतं, नागांची मीटिंग पिरियड असल्यामुळे नाग हे मोठ्या संख्येने बाहेर निघतात आणि महत्त्वाची गोष्ट धामिनी या पिरियडमध्ये बाहेर निघत असतात. दुसरं एक लॉजिक असं आहे की परिसरात जर धामिनी जास्त प्रमाणात असल्या तर त्या ठिकाणी विषारी साप वाढत नाहीत. म्हणून परिसरात शक्यतो धामिनी पकडूही नका आणि त्या मारूही नका, की जेणेकरून विषारी सापांचं प्रमाण हे आपल्या परिसरात कमी राहील. नागरिकांचा रिस्पॉन्स हा संमिश्र असतो. 80% लोक या कामाचं खूप ॲप्रिशिएशन करतात. काही 20% लोक असतात की ज्यांच्यामुळे त्रासही होतो. परंतु ठीक आहे, झालेल्या त्रासापेक्षा केलेल्या कामाचा आनंद हा मोठा आहे. त्यामुळे ते गोष्टी काही निग्लेक्ट करून हे काम निरंतर चालू आहे. परिसरात तसे बघितलं तर जवळपास 10 ते 12 जण ट्रेन झालेले आहेत आणि चांगल्या पद्धतीने ते काम करत आहेत. सगळीकडेच पूर्णपणे आपल्या राहता शिर्डी परिसरामध्ये. घरच्यांचा कसा रिस्पॉन्स वाटतो? घरच्यांचा निगेटिव्ह रिस्पॉन्स आहे अजिबात. आता कुठल्याही घरच्यांना वाटणार नाही की आपल्या मुलांना अशा पद्धतीचं काम करावं. ठीक आहे, ते काम जरी समाजसेवा असली तरी ते रिस्क फॅक्टर बघतं ते नाही, घरच्यांचा नसतोच, विरोधच असतो त्या कामाला. नाही, साप पकडताना जर विषारी साप असेल तर त्या पद्धतीची काळजी आपण 100% घेतो. तिथं 99% पण चालत नाहीत. राहिलं बिनविषारी सापांचा विषय तर कधी कधी क्वचित प्रसंगी धामिनी म्हणा किंवा चावलेला आहेत, भरपूर चावलेले आहेत त्याच्यात. पण ते बिनविषारी साप, विषारी सापाच्या बाबतीत अजिबात रिस्क घ्यायची नाही, कारण तिथं सेकंड चान्स अजिबात नसतो. प्रामुख्याने घ्यायची काळजी म्हणजे सगळ्यात महत्वाचं, कुठलाही साप स्वतःहून आपल्याला दंश करायचं टाळतो. जर त्याच्यावर आपल्याकडून अनावधानानं किंवा मुद्दाम होऊन जर पाय पडला किंवा जर त्याला धक्का लागला तर तो दंश करतो. पण प्रत्येक वेळेस त्याने दंश केल्यानंतर मृत्यू येईल असं नसतं.
जर साप जखमी अवस्थेत जर असेल तर तो त्या पद्धतीचा म्हणजे दंश करू शकतो की जेणेकरून व्यक्तीचा मृत्यू होईल. म्हणून जुने लोक आपले काय म्हणायचे की सापाला धक्का लावू नका, त्याच्या जवळ जाऊ नका, त्याला आहे त्या ठिकाणी राहू द्या, तर तो आपल्याला काही त्रास देणार नाही. परंतु बरेच लोक काय करतात, त्यांना लांबून दगड मारणे किंवा काठी फेकून मारणे, त्यामुळे काय होतं, ते साप चिडतात आणि त्यानंतर एखादा माणूस जर समोर आला, स्पेसिफिक तोच व्यक्ती नाही पण कुणीही आला तरी त्याला ते दंश करू शकतात आणि त्या ठिकाणी सर्पदंशाने मृत्यू होऊ शकतो. दुसरं अजून महत्वाचं, घोणस जातीचा जो साप आहे तो सकाळी साधारण सूर्य उगवल्यानंतर पुढचे 2 तास ऊन खाण्यासाठी येत असतो. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जी टेम्परेचर मेंटेन करणारी सिस्टम आहे ती त्यांच्या बॉडीमध्ये नसते, त्याच्यामुळे त्यांना उष्णतेसाठी कंपल्सरी उन्हात यावं लागतं. मग ते काय करतात, शक्यतो प्रामुख्याने हा साप राहतो ऊसांमध्ये. मग ऊसांमध्ये असलेला हा साप बांधावर येऊन बसतो. त्या पिरियडमध्ये आपण शेतात काम करण्यासाठी जर चाललो तर त्याच्यावर पाय पडू शकतो. बरं, त्या सापाचं अनुकूलन असं झालेलं आहे की तो सहजासहजी जमिनीवर पडलेला दिसत नाही, पालापाचोळ्यासारखा त्याचा शरीरावर आकार असतो, त्याने सर्पदंश होतो. ओके. मग सहसा त्यावेळेस ज्यावेळेस आपण बांधावरून जातो, सकाळची वेळ असू द्या किंवा संध्याकाळी सूर्य मावळण्याच्या आधीचे 2 तास, तर या दोनही वेळेस जर आपण बांधावून जात असाल तर त्या ठिकाणी आपण महत्वाची गोष्ट अशी की पायात एकतर गमबूट घाला किंवा खूप कटाक्षानं खाली काळजीपूर्वक बघूनच चला की जेणेकरून ते घोणस जातीचा सर्पदंश होणार नाही. आणि आता उन्हाळा चालू आहे समजा, तर उन्हाळ्यामध्ये महत्वाची गोष्ट, आपण खिडक्या दरवाजे उघडे ठेवून कधी कधी बराच वेळ रात्रीपर्यंत उघडे ठेवत असतो. तर अशा वेळेस काय होतं, सापांना भिंतीच्या कडेने चालत असताना ते डायरेक्टली घरात प्रवेश करू शकतात किंवा खिडक्याच्या माध्यमातून पण ते घरात येऊ शकतात. तर त्यावेळेस आपल्याला त्या पद्धतीने काळजी घेणं हे गरजेचं आहे. रात्री दरवाजा लावल्याच्या नंतर दरवाजाच्या खाली जी फट आपली शिल्लक राहते, तर साप त्याला बीळ समजून मध्ये घुसतात आणि त्यांचा प्रवेश आपल्या घरामध्ये होतो. जर आपण खाली जमिनीवर झोपत असू तर सगळ्यात जास्त मण्यार जातीच्या सापाचा चावण्याचा धोका त्या ठिकाणी वाढतो. म्हणून रात्री कधीही दरवाजा लावला जर आपण आणि खाली जर फट शिल्लक राहत असेल तर एक तर त्याचं काम व्यवस्थित करून घ्या किंवा त्याच्या खाली एखादा कपडा जर टाकून दिला आपण व्यवस्थित की जेणेकरून साप आतमध्ये येणार नाही, तेवढी काळजी घेतली तरी सर्पदंशाच्या घटना कमी होऊ शकतात.